ओ सोनुष पप्पा, हा बोल. साखर आणा बरं, साखर संपली. अगं येडी झाली का तू? 2-3 दिवसापूर्वी छटाक साखर आणली ना, जरा जपून वापरायचं आहे. तुला काही संसार कळतं का नाही का? ओ सोनुष पप्पा, पाहुणे रावळे चालूच राहते. आणि तुमच्याकडे येणार लोक किती दिवस जाईल बरं ती साखर? हा ते बी खरंच आहे म्हणा. छटाक साखर किती दिवस जाणार आहे? मग येणारे बी लयच झाले आपल्या घरी. काहीतरी आयडिया करणं पडती. साखर लय महाग झाली. 38-39 रुपये होती साखर, डायरेक्ट 40 रुपये साखर झाली. 15 रुपये वाढा ना. काय करायचं माहिती का? कोणी आलं ना भेटायला मला, तर त्याला म्हणायचंच नाही चहा घे म्हणून. असं बसून बसून तरंगलं ते, निघायला लागलं. मी काय म्हणायचं, अहो बसा, जाता येईल, काय गडबड आहे? हा, तुम्ही का आमच्या घरी रोज रोजच येता का? म्हणून असं आणखीन त्याला थोडा वेळ बसली. मग ते आणखीन बसून बसून तरंगत. बरोबर आहे. मग निघलं ना, मग मी म्हणायचं, अहो चहा घेतला असता, बसा. हा, तसं कशाला जाता? बरोबर आहे की नाही? मग ते पहिलंच तरंगेल रे एवढ्या टायमाचं, त्याला दोनदा बसून ठेवलं ना. मग ते कशात चहा घेतं? ते म्हणतं राहू द्या पुढच्या वेळेस घेईल, तुम्ही म्हणले ना तर घेतल्यासारखंच. बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारे काय होईल की आपली साखर वाचेल आणि आपल्यावरचा बोल बी निघून जाईल.